आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला साजेसे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक उभारण्यात यावं, यासाठी आता महायुतीचे पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसस्थानक परिसरामध्ये स्मारकासाठी सध्या 4 मीटर बाय 6 मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र एवढ्या मर्यादित जागेत भव्य स्मारक उभारणं योग्य ठरणार नाही. किमान 2200 चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. वाढीव जागेचा निर्णय होईपर्यंत नगरपालिकेनं अश्वारूढ पुतळा उभारण्याची घाई करू नये अशी मागणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे. संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक उभारावं ही शिवप्रेमी नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. या मागणीसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केलाय. या पाठपुराव्यानंतर राज्य परिवहन महामंडळानं संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 4 मीटर बाय 6 मीटर अशी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र या जागेच्या ऐवजी स्मारकासाठी किमान 2200 चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी 22 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली होती. वाढीव जागेच्या मागणीसाठी आमदार अमोल खताळ यांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. प्रशासकीय पातळीवरती लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर यावेळी ज्ञानेश्वर करपे, शिरीष मुळे, प्रकाश राठी, रामभाऊ जाजू तसेच भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, RPI शहराध्यक्ष कैलास कासार, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, भाऊ जाखडी, अंकुश केसेकर, नामदेव गुंजाळ, दिलीप रावळ, भारत गवळी तसेच राजेंद्र सांगळे, दिनेश सोमानी, दीपेश ताटकर, रवी म्हस्के, अभिजित पुंड, शशांक नामन, योगेश सूर्यवंशी, पूनम दायमा, रेखा गलांडे तसेच संगीता पुंड, सपना जाधव, आरती पगारे, सुशील शेवाळे, सार्थक शेवाळे, वरद बागुल, मनोज जुंद्रे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ असे भव्य दिव्य स्मारक आपल्या संगमनेरमध्ये उभारण्यात यावे अशी मागणी आपले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व तसेच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व तसेच आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तसेच प्रतापरावजी सरनाईक यांना केलेली आहे. आणि त्याचनुसार त्या पाठपुराव्यामुळे आपल्याला कुठेतरी यश मिळताना दिसत आहे. परंतु 2200 स्क्वेअर फूट एवढी जागा आपल्याला ह्या भव्य दिव्य स्मारकासाठी उपलब्ध व्हावी अशी मागणी आपण करत आहोत. कारण एकदाच व्हावे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे भव्य दिव्य व्हावे अशी सर्व संगमनेरकरांची मागणी आहे. आणि यासाठीच आम्ही देखील ही मागणी लावून
या ठिकाणी आपण नगरपालिकेचे CEO साहेब यांच्याकडे निवेदन देत आहोत आणि आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आमची मागणी पूर्ण व्हावी अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतो. जय छत्रपती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे भव्य दिव्य व्हावं हे समस्त संगमनेरकरांची आणि सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे. परंतु गेल्या काही 2-4 दिवसांपासून एक संगमनेरकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे की जी आम्ही आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांनी शासन स्तरावरती 2200 स्क्वेअर फीटाची जी जागेची मागणी नगरपालिकेच्या म्हणजे आपल्या बस स्थानकामध्ये केलेली होती. परंतु आपलं आता काल परवा एक न्यूजमध्ये आम्ही आणि सोशल मीडियावरती जी व्हायरल होणारी बातमी आहे की अक्षरशः 6x4 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत आहे, ही अत्यंत मोठी शोकांकित आहे. तीच आम्हाला समस्त शिवप्रेमींना मान्य नाही. जोपर्यंत एक नगरपालिकेकडून आणि आमच्या शिवप्रेमीकडून जो तोडगा निघत नाही तोपर्यंत नगरपालिकेने पुढची कारवाई करण्याची घाई करू नये. समस्त शिवप्रेमींचा विचार करून पुढचा निर्णय व्हावा आणि आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांनी जशी मागणी केली 2200 स्क्वेअर फीट जागा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी व्हावी, तीच आमची त्या संदर्भात आम्ही आता निवेदन दिलं आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा एवढीच आमची मागणी आहे. धन्यवाद. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.